नमस्कार, होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे कैरीची डाळ। त्यासाठी मी इथे 1 वाटी चण्याची डाळ भिजवून घेतली आहे, 1 कैरी घेतली आहे, मी कट करून घेतले छोटे छोटे पीस, मिरची घेतली आहे, कोथिंबीर, फोडणीसाठी मोहरी, हळद, मीठ, साखर, कढीपत्ता आणि हिंग। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी कैरी वाटून घेणार आहे वाट्यावरती। थोडी जाडसरच वाटून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर मिक्सरमधने बारीक करून घ्या, थोडं जाडसर, किंवा किसून पण तुम्ही घेऊ शकता। आता मी काढून घेते मी कैरी। आता आपण डाळ वाटून घेऊ। आता मी डाळ पण जाडसरच अशी वाटून घेणार आहे। मिरची पण मी त्यामध्ये वाटून घेणार आहे। झालेली आता डाळ आणि मिरची वाटून बघू शकता तुम्ही, अशी मी जाडसरच वाटलेली आहे। आता मी त्यामध्ये ही कैरी टेचलेली ती थोडी एकदा फिरून घेणार आहे। एकदा मी वाटून घेते परत। झाली आता डाळ आणि कैरी पण वाटून, मी आता काढून घेते, मग दाखवते तुम्हाला। काढून घेतले मी प्लेटमध्ये, घेऊ आपण। तेल घातले मी, आता घालणार आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली, आता मी घालणार आहे कढीपत्ता, हिंग, चवीपुरता हळद, चांगली खमंग झाली आपली फोडणी। आता आपण वरतून घेऊ यामध्ये। वरून घालायचं मीठ चवीपुरता आणि थोडीशी साखर आणि कोथिंबीर, हे मिक्स करून घ्यायचे। जेवणासोबत पण छान लागते ही चटणी, डाळ कैरीची। तयार आहे आपली कैरीची डाळ। तर तयार आहे आपली कैरीची डाळ। कशी वाटली तुम्हाला कैरीची डाळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा।